नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सैन्य दलाच्या म्हणजेच इंडियन आर्मी इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप सी मध्ये एकूण 625 इतक्या पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी ॲप्लिकेशन अर्ज करण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो 17 जानेवारी 2025 हा असणार आहे. त्यामुळे ही एक आपल्यासाठी चांगली संधी आहे. तर बघा, याच्यामध्ये एकूण पदे ही 625 इतकी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर याच्यामध्ये जी वेगवेगळी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये ज्या पदांचं नाव आणि त्या पदांच्या व्हॅकन्सी किती आहेत ते आपण पाहूया. तर याच्यामध्ये बघा, जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात, पहिल्या क्रमांकाचं पद हे फार्मासिस्ट आहे. फार्मसीचे एकूण 1 पदे आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन 32 पदे, इलेक्ट्रिशियनची 1 पदे, त्याच्यानंतर टेलिकॉम मेकॅनिकची एकूण 52 इतके पदे आहेत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकची एकूण 5 पदे आहेत आणि व्हेकल मेकॅनिकची एकूण 90 इतकी पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे आर्मामेंट मेकॅनिक 4 पदे आणि ड्राफ्ट्समन आणि स्टेनोग्राफरची प्रत्येकी 1 पदे आहेत. त्याच्यानंतर मशिनिस्टची एकूण 13 पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे फिटरची एकूण 27 पदे देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर टिन अँड कॉपर स्मिथ याची एकूण 22 पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे अपहोल्सी आणि मोल्डरची एकूण 1 पदे आहेत. याच्यामध्ये वेल्डरची एकूण 12 पदे आहेत. त्याच्यानंतर व्हेकल मेकॅनिकची एकूण 15 पदे आहेत. स्टोअर कीपरची 9 पदे आहेत. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लिपिकची 56 इतकी पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे फायर इंजिन ड्रायव्हरची 1 पद आहे. त्याच्यानंतर फायरमॅनची 28 पदे, कुकची 5 पदे आहेत. त्याच्यानंतर ट्रेड्समॅन मेटची 228 म्हणजे सर्वात जास्त पदे ही ट्रेड्समॅन मेटची या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे बार्बरची पदे 4 आहेत. त्याच्यानंतर वॉशरमॅनची एकूण 3 पदे आहेत आणि MTS त्याच्यामध्ये ड्राफ्टी, मॅसेंजर, शोधकर्ता, गार्डनर, सफाईवाला, चौकीदार, बुक बाइंडर याची एकूण 13 इतकी पदे देण्यात आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण पदे पाहिलेली आहेत वरील, तर या सर्व पदांसाठी जो एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, त्याच्यासाठी वयाची लिमिट काय असणार आहे आणि परीक्षा शुल्क किती असणार आहे हे आपण पुढे पाहूया. तर बघा, ज्या पद्धतीने आपण पहिल्या क्रमांकाचं पद पाहिलेलं आहे त्या पहिल्या क्रमांकाच्या पदासाठी 12वी उत्तीर्ण तसेच डी फार्मसी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि ITI इलेक्ट्रिशियनमध्ये होणं गरजेचं आहे. तिसऱ्या पदासाठी 12वी उत्तीर्ण ITI इलेक्ट्रिशियनमध्ये होणं गरजेचं आहे. चौथ्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि ITI हा इलेक्ट्रिशियनमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाच्या पदासाठी 12वी उत्तीर्ण प्लस ITI हा मोटार मेकॅनिक किंवा PCMमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जे पद पाहिलं आपल्याला 6व्या क्रमांकाचं, यासाठी 12वी उत्तीर्ण आणि मोटार मेकॅनिकमध्ये ITI असणं गरजेचं आहे. 7व्या क्रमांकाच्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि ITI फिटरमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे 8व्या क्रमांकाचं आपण जे पद पाहिलं त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि किंवा ITI ड्राफ्ट्समन मेकॅनिकल प्लस 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर बघा, पुढे जे आपण पदे पाहिली आहेत त्याच्यासाठी बघा, 9व्या पदासाठी 12वी उत्तीर्ण सोबत कौशल्य चाचणी नियम, डिक्टेशन 10 मिनिटे, 80 शब्द प्रति मिनिट आणि लिप्यांतर संगणकासह 50 मिनिटे, इंग्रजी 65 शब्द हिंदी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. 10व्या क्रमांकाच्या पदासाठी ITI हा मशिनिस्ट, टर्नर, MI वेट आणि प्रिसिशन ग्रेंडरमध्ये होणं गरजेचं आहे. 11व्या क्रमांकाच्या पदासाठी ITI फिटरमध्ये, 12व्यासाठी ITI टिन अँड कॉपर स्मिथमध्ये, 13व्या क्रमांकाच्या पदासाठी ITI हा ऑप्टोसिस्टरमध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाच्या पदासाठी ITI हा मॉड्युलरमध्ये, 15व्या क्रमांकाच्या पदासाठी ITI वेल्डरमध्ये, त्याच्यानंतर 16व्या क्रमांकाच्या पदासाठी ITI हा व्हेकल मेकॅनिकमध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण 17व्या क्रमांकाचं जे पद पाहिलं त्याच्यासाठी या ठिकाणी फक्त 12वी उत्तीर्ण असणारे उमेदवार ॲप्लिकेशन करू शकतात. त्याचप्रमाणे 18व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी 12वी उत्तीर्ण प्लस
संगणकावर इंग्रजी टायपिंगचा स्पीड हा 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंगचा स्पीड हा 30 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. 13व्या क्रमांकाच्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि 3 वर्षाच्या अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना सुद्धा असणं गरजेचं आहे. 20व्या क्रमांकाच्या पदासाठी 10वी उत्तीर्ण, त्याच्यानंतर 21व्या क्रमांकाचं जे पद आहे त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस भारतीय पाककृतीचे ज्ञान आणि व्यापारात प्रावीण्यता असणं आवश्यक आहे. 22 क्रमांकाच्या पदासाठी 10वी उत्तीर्ण, त्याच्यानंतर 23व्या क्रमांकाच्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि बार्बरच्या ट्रेडमधील प्रवीणता असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 24व्या क्रमांकाच्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि लष्करी सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने 25व्या क्रमांकाच्या पदासाठी फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपण पदे पाहिली आणि त्या प्रत्येक पदासाठी जो शैक्षणिक क्रायटेरिया आहे तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच्यानंतर वयाची अट ही फायर इंजिन ड्रायव्हरसाठी 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि जी बाकीची उर्वरित पदे आहेत त्याच्यासाठी 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये ज्या कॅटेगरी आहेत जसं की SC आणि ST या कॅटेगरीला या ठिकाणी 5 वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे, तर OBC कॅटेगरीतील उमेदवारांना 3 वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्यासाठी चांगली संधी आहे. पदांची संख्यासुद्धा चांगली आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळी पदे आहेत, त्यामुळे कॉम्पिटिशन हे डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही चांगली संधी आहे आणि या संधीचा आपण लाभ घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन रोजगाराचे अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.